नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमंचच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत 36 जिल्ह्यांच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पण सुरुवातीला महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी ऑर्थो प्लस. दिल्लीत जाण्याच्या चर्चांना फडणवीसांकडून पूर्णविराम. मी विधानसभा लढवणार, तीही नागपूरमधूनच. निवडणूक आयोगानं मोदी शहांसाठी आचारसंहिता बदलली का? आयोगाकडून भाजपला आणि आम्हाला वेगळा न्याय का? उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल. निवडणुका फक्त मध्य प्रदेशात म्हणून तिकडेच मोफत अयोध्यावारीच्या घोषणा का? अमित शहांनी संपूर्ण देशाला मोफत अयोध्यावारी घडवावी, उद्धव ठाकरेंची मागणी. पदवीधर निवडणुकीसाठी पदवी नसलेला उमेदवार कसा चालतो? पदवीधरांचा प्रतिनिधी पदवीधर का नाही? राज ठाकरेंचा सवाल. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात उभं राहणार सारथीचं नवं उपकेंद्र. उपकेंद्रासाठी जागेच्या चाचपणीला सुरुवात. ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगेंच्या सुरक्षेत वाढ. ओबीसी महासभेच्या पार्श्वभूमीवर शेंडगेंना देण्यात आले Y+ सुरक्षा. चंद्रपुरात वाहनगाव शेतशिवारात 2 वाघांच्या झुंजीत. बजरंग वाघाचा मृत्यू. वाघाच्या झुंजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बघूया बातम्यांचा वेगवान आढावा. मध्य प्रदेशातल्या निवडणुकीच्या प्रचारावरून उद्धव ठाकरे, मोदी, शहा आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीकास्त्र डागलंय. निवडणूक आयोगानं मोदी शहांसाठी आचारसंहिता बदलली आहे का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय. आयोगाकडून भाजपला आणि आम्हाला वेगळा न्याय का, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय. निवडणुका फक्त मध्य प्रदेशात म्हणून तिकडेच मोफत अयोध्यावारीच्या घोषणा का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय. अमित शहांनी केवळ मध्य प्रदेश नाही तर संपूर्ण देशाला मोफत अयोध्यावारी घडवावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर भाजपनं आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय. काँग्रेसप्रमाणे आता उद्धव ठाकरेंना देखील रामनामाची अलर्जी झाली आहे, असं म्हणत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं. तर अमित शहांवर ठाकरेंनी केलेल्या टीकेवर सुद्धा उद्धव सामंतांनी सवाल उपस्थित केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी नौपाडा इथं मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी आगामी कोकण पदवीधर निवडणुकीबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. नेमका निवडणुकांच्या आधीच आरक्षणाचा मुद्दा कसा तापला? जरांगेंचा बोलवता धणी कोण, हे तपासलं पाहिजे, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले. सध्या राजकारणात कोण कोणासोबत आहे हे कळत नाही, इतकी घाणेरडी राजकीय परिस्थिती कधी नव्हती, अशा शब्दात राज ठाकरेंनी सध्याच्या राजकीय स्थितीवरून नाराजी व्यक्त केली आहे. मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी एल्गार पुकारलाय. जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली असून यावेळी त्यांनी मराठा समाज कोणाचंही ऐकणार नसल्याचा टोला लगावलाय. दरम्यान मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना टोला लगावलाय. आरक्षण मिळणार नाही म्हणून बातम्या पेरल्या जात असून राज ठाकरेंनी जे आरोप केले त्यांनी ते शोधून काढावं, असं स्पष्ट शब्दात जरांगेंनी ठणकावलं. राज ठाकरे ठाणे दौऱ्यावर असून आगामी कोकण पदवीधर मतदारसंघातल्या निवडणुकीत उमेदवाराच्या निकषावरून त्यांनी टीका केली आहे. पदवीधर निवडणुकीसाठी पदवी नसलेला उमेदवार कसा चालतो? पदवीधरांचा प्रतिनिधी पदवीधर का नाही, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यभरात दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी जरांगे पश्चिम महाराष्ट्रात जनजागृती करणार असून कराड, सातारा, मेढा या ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. या सभेसाठी मराठा समाजाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या सातारा इथल्या शिवतीर्थावरच्या सभेला मराठा आंदोलक तेजस्वी चव्हाण यांनी विरोध केला. ओबीसी समाजाची भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ यांना मराठा समाजाने मतदान करू नये असं आवाहन केलं जात आहे. मात्र महाराष्ट्रात ओबीसींची संख्या 60% आहे. तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही 160 मराठा आमदार पाडू, अशा शब्दात ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी यावेळी दिला. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. ओबीसी महासभेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ करण्यात आली असून शेंडगेंना Y+ सुरक्षा देण्यात आली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील ओबीसींवर टीका करताना दिसत आहेत. मात्र ओबीसींनी कुणाचं आरक्षण लाटलं नसून संविधानाप्रमाणे आरक्षण मिळाल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तायवाडेंनी सांगितलंय. ओबीसी नेत्यांना मिळणाऱ्या धमक्यांमुळे सरकारनं त्यांना पुरवलेली सुरक्षा योग्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंकडून सरकारला वारंवार दिला जात असलेला अल्टिमेटम योग्य नसल्याचं मत त्यांनी मांडलं. मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यानंतर कोळी समाज आक्रमक झालाय. कोळी समाजाच्या वतीनं 17 नोव्हेंबरला धुळे ते मंत्रालय अशी पदयात्रा काढली जाणार आहे. आदिवासी, टोकरे कोळी, महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाज बांधव या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. कर्जत जामखेड मतदारसंघातल्या चौंडी इथं विविध कामांचा शुभारंभावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले. राम शिंदे विकास कामांमध्ये खोडा घालत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. दरम्यान या बालिशपणा असून खोटं बोलण्याला काही मर्यादा असते असं प्रत्युत्तर राम शिंदेने दिलं. राज्य सरकारनं परमिट रूम असलेल्या रेस्टॉरंटमधील मद्यावरचा वॅट 5% दुप्पट म्हणजे 10% केला. त्यावर संताप व्यक्त करत नागपूरसह विदर्भातील मद्याचे परमिट रूम बंद ठेवण्यात आले. नागपूर आणि विदर्भातल्या सर्व व्याघ्र प्रकल्प वन्यजीव प्रेमींच्या गर्दीनं हाऊसफुल झाले. दिवाळीपूर्वीच अनेकांनी जंगल सफारीची बुकिंग केल्यानं ऐटदार आणि रुबाबदार वाघ बघण्यासाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे ऐन दिवाळीच्या दिवशी देखील व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली. राज्यात यंदा पाऊस कमी असल्यानं नोव्हेंबरमध्ये दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्यात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणातला पाणीसाठा 20% कमी झाला असून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. 1200हून अधिक गावांना टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय. राज्यातील एकूण 2994 धरणांमध्ये सध्या 70.28% पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच वेळी तो 90.34% इतका होता. अमरावती जिल्ह्यात संत्र्यावरच्या ग्रीनिंग रोगामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या रोगामुळे संत्रा फळांचा आकार लहान होतो. त्यामुळे कृषी विभागानं यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली. बीडमध्ये दुधाच्या दरात घसरण झाल्यानं दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत. 9 महिन्यात तब्बल 12 ते 15 रुपयांची घसरण झाली आहे. चारा टंचाई, पाणी टंचाई असताना दूध दर घसरल्यानं जनावरं सांभाळायची कशी, हा सवाल शेतकरी विचारत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. दिवाळीच्या सुट्टीनिमित्तानं दापोली तालुक्यातल्या लाडघर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान लाडघर बीच सध्या पर्यटकांचं विशेष आकर्षण ठरतं. अहमदनगरमधील गुहा गावात पुजाऱ्यांना झालेल्या मारहाणीनंतर तणावपूर्ण वातावरण आहे. कानिफनाथ मंदिरात पोलीस बंदोबस्तात महाआरती आणि प्रसादाचा कार्यक्रम पार पडला. मात्र गावकरी संतप्त झाले असून मारहाण करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोल्हार इथल्या प्रवरा नदीवर असलेल्या एकेरी पुलामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. शिर्डी शनी शिंगणापूर महामार्गावर असलेल्या या पुलाशेजारी असणारा जुना पूल काही वर्षापूर्वी पाडण्यात आला. तेव्हापासून सातत्यानं वाहतूक कोंडी होतीये. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. हिंगोलीच्या रिधोरा जांभरून गावाच्या शेतशिवारात विद्युत तारा लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. विद्युत रोहित्राजवळ ताराही उघड्या आहेत. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. महावितरणनं या प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. रत्नागिरीमध्ये एनसीसी डायरेक्टर ब्रिगेडियर VN कुलकर्णी यांच्या उपस्थितीत कोकण शौर्य शिबिराचा शुभारंभ झाला. स्वच्छ कोकण, सुरक्षित कोकण हे ब्रीद घेऊन राष्ट्रीय स्तरावरील 10 दिवसीय कोकण शिबिराला सुरुवात झाली आहे. पंढरपुरात कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी आजपासून 24 तास दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. मंदिर 24 तास दर्शनासाठी उघडं राहणार असल्यानं रांगेत उभं राहण्याचा कालावधी कमी होणार आहे. नागपुरात दिवाळीच्या 2 दिवसात तब्बल 2768.13 टन कचरा संकलित करण्यात आला. शहरातून नियमित 1250 टन कचरा संकलित होतो. मात्र दिवाळीमुळे फटाक्यांचा 150 टन कचरा झाला. या कचरा संकलनासाठी शहरात 5150 स्वच्छता कर्मचारी तैनात होते. अद्वै हिरेना मालेगाव सत्र न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रेणुका सूतगिरणी प्रकरणी तसंच जिल्हा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली. रणजितसिंह शिंदे अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांचे सुपुत्र आहेत. मात्र रणजितसिंह शिंदे शरद पवारांना भेटल्यानं त्यांचे वडील बबन शिंदे नक्की कोणत्या गटात आहेत, अजित पवार गटाचे की शरद पवार गटाचे, या चर्चांना उधाण आहे. सध्या जे राजकारण सुरू आहे असं राजकारण कधी पाहिलं नाही अशा शब्दात शरद पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
इंडिया आघाडीतल्या जागा वाटपाचा निर्णय लवकरच घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. पंतप्रधान मोदी जिथं जातील तिथं वैयक्तिक टीका करतात हे योग्य नसल्याचंही पवार म्हणाले. पंढरपूरच्या कापसेवाडीत शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यापूर्वी शरद पवार यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पारनेरमध्ये भाऊबीज कार्यक्रमाला आले असता माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्या कारचं सारथ्य केलं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. औटींच्या माध्यमातून लंकेंना शह देण्याचा रोहित पवारांकडून प्रयत्न सुरू असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं आपली चाचपणी पूर्ण केली असून राज्यात 21 जागांवर जवळपास उमेदवार निश्चित झाले. त्यात मुंबईतही आपल्याला किमान ईशान्य मुंबई ही जागा मिळावी यासाठी ते आग्रही असणार आहेत. राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दिना पाटील हे सध्या शिवसेनेत असल्यामुळे जागेवरून राष्ट्रवादी नव्या चेहऱ्याला संधी देणार आहे. शरद पवार आणि अजित पवार काय करतील हे सांगता येत नाही, ते घटना घडल्यावर कळतं, अशी मिश्किल टिप्पणी चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की 60 वर्षात भाजपनं आदरणीय पवार साहेबांच्या डोक्यात काय चाललंय याची भीती नेहमी बाळगलेली आहे. ती अजून गेलेली नाही आणि जाणार पण नाही, असा टोला लगावला. दिवाळीच्या निमित्तानं कोल्हापुरात महेश सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी स्वतः गाडी चालवत गाडीच्या आवाजावर महेश पळवले. कोल्हापुरात 17 नोव्हेंबरला मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. दसरा चौकात सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून सभेला सुरुवात होईल. कोल्हापूरचे SP महेंद्र पंडित यांनी सभेच्या तयारीचा आढावा घेतला. सभेसाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती पंडित यांनी दिली. ठाण्यात सारथीचं नवं उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. या उपकेंद्रासाठी ठाण्यात जागेच्या चाचपणीला सुरुवात झाली असून ते राज्यातलं 9वं उपकेंद्र असणार आहे. ठाण्यातल्या या उपकेंद्राचा लाखो मराठा कुणबी विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा इथल्या वांगीत जरांगे पाटलांची पहाटे 4 वाजता सभा झाली. कडाक्याच्या थंडीसुद्धा मराठा बांधवांनी सभेला मोठ्या संख्येनं हजेरी लावली. पहाटे 4 वाजता जरांगे पाटलांनी मराठा समाजाला संबोधित केलं. वर्ध्यात मराठा आरक्षणाला घेऊन सर्व विभागांचं समन्वय होण्याच्या दृष्टीनं जिल्हा स्तरावरील समितीची स्थापना करण्यात येते. या समितीमार्फत जिल्ह्यातील सर्व विभागांना 1948 पूर्वीच्या सर्व 46 प्रकारच्या अभिलेखांची तपासणी करण्यात आली. या अभिलेखांमध्ये कुणबी मराठा अशा एकूण 90,346 नोंदी आढळून आल्या. उत्तर सोलापूर तालुक्यातल्या कोंडी गावातील मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांचा दूध अभिषेक गोमूत्र शिंपडून अभिषेक केला. कोंडी ग्रामस्थांकडून 40 दिवस साखळी उपोषण सुरू आहे. कोंडी ग्रामस्थांकडून केलेल्या उपोषणाची पुस्तिका मनोज जरांगे पाटील यांच्या हाती देण्यात आली. सांगलीच्या विटा इथं 17 नोव्हेंबरला मनोज जरांगे पाटलांची सभा होणार आहे. ही सभा यशस्वी होण्यासाठी सकल मराठा समाजाच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सभेची तयारी पूर्ण झाली असून 70,000हून अधिक लोकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये उद्या ओबीसी बांधवांची ओबीसी महा एल्गार सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर ओबीसी बांधवांनी विविध भागात बॅनर लावले. मात्र गेवराई तालुक्यातील वऱ्हाणपूर फाट्यावर लावलेले बॅनर काही समाजकंटकांनी फाडले. त्यामुळे ओबीसी समाज बांधवांकडून संताप व्यक्त होतो. जालन्याच्या अंबड इथल्या ओबीसी समाजाची सभा ऐतिहासिक होईल असा विश्वास ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी व्यक्त केला. या सभेला छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, महादेव जानकर यांच्यासह अन्य ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी समाज एकवटल्याचं सभेतून संपूर्ण राज्याला दिसेल असं प्रकाश शेंडगे म्हणाले. हिंगोलीत गेल्या 26 नोव्हेंबर रोजी ओबीसी महाएल्गार महामेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला राज्यातील काही ओबीसी नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. रामलीला मैदानावर हा ओबीसी महामेळावा पार पडणार असून गावागावात ओबीसी बांधवांच्या बैठका होत आहेत. बारामतीत धनगर समाजाला आरक्षण मिळावे याकरता चंद्रकांत वाघमोडे उपोषणाला बसले. मात्र धनगर आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ बारामतीत बंदची हाक देण्यात आली. या बंदला बारामतीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शहरातल्या बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळतोय. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेत. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातल्या सोनाटीमध्ये एका तरुणानं शोले स्टाईल आंदोलन केलं. गजानन बोरकर असं मोबाईल टॉवरवर
आंदोलन करणाऱ्या युवकाचे नाव आहे. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. हिंगोलीच्या नरसी नामदेव इथल्या वीज उपकेंद्रासमोर हिंगोली जिल्ह्याच्या 14 गावातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. शेतकऱ्यांना दिवसातून केवळ 2-3 तास वीज पुरवठा होत असल्यानं शेतकरी आक्रमक झालेत. विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्यानं शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. बीडच्या आष्टी तालुक्यातील देवळाली इथल्या ग्रामस्थांचं बेमुदत उपोषण सुरू आहे. देवळाली खरकटवाडी या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम गेल्या 4 वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली. पिंपरीतील चाकण शिक्रापूर मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवा, मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि काळूस ग्रामस्थांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. वर्धा जिल्ह्यातल्या 600हून अधिक कंत्राटी आरोग्य कर्मचारी नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी 26 दिवसापासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र बंद पडली. परिणामी रुग्णांना आपत्कालीन उपचार आणि औषध मिळण्यासाठी पायपीट करावी लागते. उमांगम लज जन्मोत्सवाच्या निमित्तानं दगडूशेठ गणपतीला 1100 नारळांचा नैवेद्य दाखवण्यात आला. या निमित्तानं मंदिरात स्वराभिषेक हा गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री उमांगम लजचा जन्मोत्सव कार्तिक शुद्ध चतुर्थीला साजरा करण्यात आला. राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंदापूर तालुक्यातल्या बाबेरी देवाच्या यात्रेला सुरुवात झाली. यात्रेत धनगर समाजाचा लोकप्रिय खेळ असलेलं गजी ढोल नृत्य प्रमुख आकर्षण होतं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी गळ्यात गजी ढोल घालून नृत्याचा आनंद लुटला. तब्बल 13 वर्षानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी भाऊबीज साजरी करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. वरळीतल्या पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी धनंजय मुंडे यांनी भेट घेत दिवाळी साजरी केली. तब्बल 13 वर्षापेक्षा जास्त काळानंतर मुंडे बहीण भावाच्या नात्यात दिवाळीचा गोडवा पाहायला मिळाला. भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांच्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जत्रेनिमित्तानं विविध मनोरंजक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या दरम्यान कारेमोरेंनी ठेका दिला. यंदाचा नौदल दिन सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला जाणार आहे. तर नौदलाची प्रात्यक्षिकं तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर होणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत. यासाठी सिंधुदुर्गात 7 ठिकाणी हेलिपॅड उभारण्यात आले असून चिपी विमानतळावर नाईट लँडिंगची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यातील वाहनगाव शेतशिवारात 2 वाघांच्या झुंजीत बजरंग नामक वाघाचा मृत्यू झाला. 2 दिवसापूर्वी झालेल्या झुंजीचा व्हिडिओ व्हायरल झाला. छोटा मटका आणि बजरंग यांच्या झुंजीत बजरंगनं आपले प्राण गमावले. अमरावतीत वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. अमरावती चांदूर रेल्वे मार्गावरच्या SRPF जवळ ही घटना घडली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून वाहने चालवताना खबरदारी घेण्याचं आवाहन वनविभागाच्या वतीनं करण्यात आलं. मुंबई गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या सामराचा मृत्यू झाला. खेडमधल्या लवेल गावाजवळ ही घटना घडली. महामार्ग साकारताना वन्यजीवांसाठी कुठली उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे पाणी पिण्यासाठी रस्ता ओलांडताना त्यांचा अपघातात मृत्यू होतो. याबद्दल वन्यप्रेमींनी चिंता व्यक्त केली. गणपतीपुळे इथल्या समुद्रकिनाऱ्यावरच्या व्हेल माशाचा अखेर मृत्यू झाला. जखमी असल्यानं हे व्हेल माशाचं पिल्लू खोल समुद्रात न जाता पुन्हा समुद्रकिनारी आलं. 2 दिवस किनाऱ्यावर राहिल्यामुळे मृत्यू झाल्याची शक्यता आहे. या पिलाचा अंत झाल्यानं सर्व परिसरात हळहळ व्यक्त होती. भंडारा जिल्ह्यातल्या सालेभाटा शिवारात पिसाळलेल्या माकडानं उच्छाद मांडला. माकडाला घाबरून नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालं. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत अखेर त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. त्यामुळे आता नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. नाशिकमध्ये फटाके उडवण्याच्या वादातून एका 31 वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून 2 संशयित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अकोल्यातल्या हिबरखेड इथं एका डॉक्टरच्या घरात घरफोडी झाल्याची घटना समोर आली. डॉक्टर दिवाळीच्या निमित्तानं पुणे इथं गेले असता घरफोडी झाल्याचा प्रकार शेजाऱ्यांच्या निदर्शनास आला. घरातील लाखोंचा मुद्देमाल चोरीला गेला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. अंबरनाथ तालुक्यातल्या काकोळे गावाशेजारून वाहणाऱ्या वालधुनी नदीत केमिकलयुक्त सांडपाणी सोडलं जातं. या प्रकरणी शासनानं जलप्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीने वारंवार केली. मात्र त्याकडे वारंवार दुर्लक्ष केल्याचा आरोप होतो. नागपूर कारागृहात दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी उठायला गेलेल्या
जेलरक्षकावर बंदिवानांनी हल्ला केला. अन्य बंदिवानांनी मदतीसाठी आलेल्या रक्षकांना मारहाण केल्यानं कारागृह प्रशासनात खळबळ आली. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी इब्राहिम युसुफ खानसह 7 जणांविरोधात धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पुण्याच्या औंध इथं जिल्हा रुग्णालयात विविध पदांसाठी भरती सुरू आहे. राज्यातल्या 19 रिक्त जागा रुग्णालयातल्या भरण्यात येणार असून ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे. 16 ते 20 नोव्हेंबर दरम्यान अर्ज करण्याची मुदत आहे. मालवाहतुकीतून मध्य रेल्वेला मोठा नफा झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात 73 लाख टन मालाची वाहतूक झाली. मध्य रेल्वेला एका महिन्यात 802 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं. मध्य रेल्वे मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर विभागाच्या सर्व रेल्वे स्थानकावरून दिवाळीत एकूण 22 लाख प्रवाशांनी प्रवास केला. या 5 विभागांमध्ये दिवाळीनिमित्तानं 513 जादा रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या, तर 7.5 लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी आरक्षित तिकिटावरून प्रवास केला. मालेगावचा यंत्रमाग उद्योग सध्या मंदीच्या वेळी सापडलाय. मालाला उठाव नाही, शिवाय विजेचे वाढलेले दर याचा फटका यंत्रमाग उद्योगाला बसलाय. आठवड्यातून 2 ते 3 कारखाने बंद ठेवावे लागतात. त्यामुळे हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ आली. गेल्या काही दिवसात मुंबईत सातत्यानं प्रदूषणाच्या मध्ये वाढ झाली. या मुद्द्यावरून मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांकडे अंगुली निर्देश होत असला तरी वाढत्या प्रदूषणासाठी केवळ बांधकाम उद्योगाला जबाबदार धरणं योग्य नसल्याचं मत बांधकाम उद्योगाच्या शिखर संस्था असलेल्या क्रेडाई आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग कॉमर्सनं व्यक्त केले. भारतातील सर्वात मोठा पूल म्हणून ओळखला जाणाऱ्या शिवडी ते नावाशेवा पुलावरून मुंबईकरांना लवकरच सुसाट प्रवास करता येणार आहे. MTHL पुलाचं काम 16% पूर्ण झालंय. या पुलामुळे मुंबईतून नवी मुंबईत जायला केवळ 20 मिनिटं लागणार असून अद्याप या पुलाच्या उद्घाटनाची तारीख निश्चित झालेली नाही. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18.